जिद्द, मेहनत आणि अथक सरावाच्या जोरावर नाशिकच्या देव चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध करत अभूतपूर्व कामगिरी केली। गोंदिया येथे 12 ते 14 जून 2026 दरम्यान झालेल्या वेस्ट झोन राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देव चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावत सलग 8व्यांदा राष्ट्रीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले। यासोबतच त्यांनी प्रतिष्ठेचा स्ट्रॉंगमॅन किताबही पटकावला। राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत देव यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आगामी जागतिक स्पर्धेसाठीही त्यांची निवड करण्यात आली। विशेष म्हणजे सर्वात कमी वयात 8 वेळा राष्ट्रीय, 10 वेळा राज्यस्तरीय आणि 1 वेळा आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवण्याचा मान त्यांनी मिळवलाय। यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये श्रीलंका येथे झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही देव चव्हाण यांनी 3 सुवर्ण पदके जिंकत भारतासह नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले होते। आता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करत त्यांनी आपल्या यशाचा नवा अध्याय लिहिला आहे। देव चव्हाण हे सातपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा सध्या नंदुरबार येथे कार्यरत असलेले महेंद्र चव्हाण यांचे चिरंजीव आहेत। त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आगामी जागतिक स्पर्धेतही देव चव्हाण यांनी सुवर्ण कामगिरी करून भारताचा तिरंगा उंच फडकवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नाशिककरांना त्यांच्या या यशाचा सार्थ अभिमान वाटत आहे। सलग 8 राष्ट्रीय सुवर्ण पदके आणि स्ट्रॉंगमॅन किताब पटकावणाऱ्या देव चव्हाण यांनी नाशिकच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करून दाखवली।